तुला विचारेन, तू जो अमित भाईंवर तो टीका करतो, तुझ्या मालकाला विचारलंय का टीका करण्याबद्दल? तुझ्या मालकाने तुझी मालकीन किती वेळा अमित भाईंच्या वेळेसाठी दिल्लीमध्ये मागे पुढे फिरताय, याचे मग कधीतरी आम्हाला फोटोग्राफ सकट काही सीडीआर रिपोर्ट दाखवायला लागतील. तुझे मालक आणि तुझे मालकीन तिथे दिल्लीला अमित भाईंच्या गेटच्या बाहेर फिरत असतात. मग तू टीका करण्याच्या अगोदर जरा ज्याच्याकडून पगार घेतो त्याच्याबद्दल त्याच्याकडून जरा विचारून तरी टीका कर. कारण दोन दोन चेक येतात का, सिल्वर ओक आणि मातोश्रीकडून. आता दोन्हीवर अगर लाट मारला तर रस्त्यावर यायची वेळ लागेल. शरद पवारांवर पण आज त्याने टीका केलेली आहे. म्हणून तर मी त्याचं पूर्ण नाव घेतो ना. तर नेमका ह्याचा भाग कोण? तर लोक विचार तुम्ही त्याचं नाव का घेता, ह्याच्यामुळे घेतो. तर आम्हाला वाटलं की तो मातोश्रीचा आहे आतापर्यंत, नंतर कळलं तो सिल्वर ओकचा आहे, आता हल्ली कळलं की मध्ये मध्ये 10 गणपतला पण लाल टपकोन बाहेर उभा असतो. आता त्यांच्यावर टीका करायला लागलं तर म्हणूनच त्याचं नाव घ्यायला लागतं ना, कारण हा राजकीय तसा लावरीच आहे. हातावर लिहायला लागेल मेरा बाप. विचारेन, तू जो अमित भाईंवर तो टीका करतो, तुझ्या मालकाला विचारलंय का टीका करण्याबद्दल? तुझ्या मालकाने तुझी मालकीन किती वेळा अमित भाईंच्या वेळेसाठी दिल्लीमध्ये मागे पुढे फिरताय, याचे मग कधीतरी आम्हाला फोटोग्राफ सकट काही सीडीआर रिपोर्ट दाखवायला लागतील. तुझे मालक आणि तुझे मालकीन तिथे दिल्लीला अमित भाईंच्या गेटच्या बाहेर फिरत असतात. मग तू टीका करण्याच्या अगोदर जरा ज्याच्याकडून पगार घेतो त्याच्याबद्दल त्याच्याकडून जरा विचारून तरी टीका कर. कारण दोन दोन चेक येतात का, सिल्वर ओक आणि मातोश्रीकडून. आता दोन्हीवर अगर लाट मारला तर रस्त्यावर यायची वेळ लागेल. शरद पवारांवर पण आज त्याने टीका केलेली आहे. म्हणून तर मी त्याचं पूर्ण नाव घेतो ना. तर नेमका ह्याचा भाग कोण? तर लोक विचार तुम्ही त्याचं नाव का घेता, ह्याच्यामुळे घेतो. तर आम्हाला वाटलं की तो मातोश्रीचा आहे आतापर्यंत, नंतर कळलं तो सिल्वर ओकचा आहे, आता हल्ली कळलं की मध्ये मध्ये 10 गणपतला पण लाल टपकोन बाहेर उभा असतो. आता त्यांच्यावर टीका करायला लागलं तर म्हणूनच त्याचं नाव घ्यायला लागतं ना, कारण हा राजकीय तसा लावरीच आहे. हातावर लिहायला लागेल मेरा बाप. हिंदी